शिखर बँक प्रकरणामध्ये अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। पोलिसांनी या बाबतीतला क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केलेला आहे। विशेष म्हणजे गेल्याच वर्षी या बाबतीमध्ये तपास करण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता, मात्र यंदा त्याच प्रकरणातला क्लोजर रिपोर्ट सादर झालाय। बघूया एक रिपोर्ट। शिखर बँक घोटाळ्याच्या आरोपात अजित पवार यांना मोठा दिलासा। वर्षभरापूर्वी रिओपनसाठी अर्ज, मात्र आता पोलिसांकडूनच क्लोजर रिपोर्ट सादर। आरोपातून अजित पवारांसह त्यांच्या गटातल्या 4 नेत्यांनाही दिलासा। कथित शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबई पोलिसांनी एकाच प्रकरणात दुसऱ्यांदा याबाबत न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। क्लोजर रिपोर्ट म्हणजे एखाद्या गैरव्यवहाराच्या आरोपात कोर्टात खटले होतात, त्यानुसार पोलीस तपास सुरू करतात। मात्र तपासात पुरावे आढळले नसल्यास त्याचा तपास आता बंद करत आहोत, याचा अहवाल पोलिसांकडून कोर्टात दिला जातो। त्याला ढोबळमानानं क्लोजर रिपोर्ट म्हणतात। विशेष म्हणजे सिंचन आणि शिखर बँकेवरून सत्ताधारी भाजपनं अनेकदा आरोप केले होते। त्याच प्रकरणात आता सत्तेत असलेल्या अजित पवारांसहित त्यांच्या गटातल्या इतर अनेक लोकांनाही दिलासा मिळालाय। दिलासा मिळालेल्या अजित पवार गटातल्या नेत्यांपैकी खुद्द अजित पवार, त्यानंतर अमरसिंह पंडित, माणिकराव कोकाटे, शेखर निकम या नेत्यांचा समावेश आहे। जर इथे क्लोजर गेला आहे तर तिथे काय राहील, विशेष राहणार नाही असं मला वाटतं। पण आता असं आहे की ते असं म्हणतात की आले मोदीजीच्या मना तिथे कोणाची चाले ना, तसं आले ईडीच्या मना तर तिथे कोणाची चाले ना। त्यामुळं काय होईल हे बघत राहायचं। गेल्या 4 वर्षात बदललेली सत्ता समीकरणं आणि शिखर बँक प्रकरणात फाईलीचा तपास सुरू किंवा बंद करणं या मालिकेत कमालीचा योगायोगही आहे। 26 ऑगस्ट 2019ला शिखर बँक प्रकरणात अजित पवारांसह इतर संचालकांवर गुन्हे दाखल झाले। त्यावेळी महाराष्ट्रात फडणवीसांचं सरकार सत्तेत होतं। 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि योगायोगानं 2021 मध्ये या प्रकरणात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला। त्याच्या 2 वर्षांनी म्हणजे 2022ला महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे फडणवीसांचं सरकार आलं। 2022 मध्येच ईडीचा दाखला देत आम्हाला या प्रकरणात पुन्हा तपास करायचा आहे म्हणून पोलिसांनी अर्ज केला। 2023 मध्ये अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाला आणि त्याच्या जवळपास 7 महिन्यांनी योगायोगाने या प्रकरणात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला। सिंचनातल्या आरोपांवरून भाजपनंच अजित पवारांसह इतर नेत्यांवर आरोप केले होते। आता तेच तुमच्या सोबत असल्यानं भाजपनं आपल्या आरोपांवर स्पष्टता देण्याची मागणी विरोधकांनी केली होती। याच महाराष्ट्रात येऊन ज्या पंतप्रधानांनी 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, तो आरोप 72 तासानंतर गायब कसा काय झाला? आणि जर दादा त्याच्यातनं निर्दोष असतील तर चांगली गोष्ट आहे। मग दादांनी व्हिडिओ स्पेशालिस्टवर आणि अगदी या देशाच्या पंतप्रधानांवर सुद्धा अब्रू नुकसानीचा दावा का दाखल करू नये? किंवा या देशाच्या पंतप्रधानांनी, मोदींनी आणि किरीट सोमय्या यांनी अजितदादांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि दादांनी पण म्हटलं पाहिजे की तुमच्यामुळे लोक मला विनाकारण 70,000 कोटीचा घोटाळा 70,000 कोटीचा घोटाळा म्हणत आहेत बाबा। तुम्ही माझी माफी मागून टाका आणि विषय संपवा। जाहीरपणे सांगा की आमच्याकडून गैरसमजात झालं होतं का? ब्लॅकमेल करता। त्यामुळे हेच ते अजित पवारांबद्दलचं धरणामधला जो विषय होता, टिंब टिंब टिंब, मी बोलत नाही ते कोणासारखं घाण, हेच भाजपवाले त्यांचा विरोध करत होते। आता हे त्यांच्या धरणामध्ये भाजपच्या हे गेले, आता ते धरण फुटायला आलं, फुटलं। आता लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये त्यांचं भाजप प्रणित जेवढे लोक आहेत त्यांना सत्तेतून बाहेर जावंच लागेल। ठीक आहे, आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खुपसायचं काही कारण नाही। नानाला म्हणा, नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती, कशाला शिकवतो मला। 2019 मध्ये जेव्हा निवडणुकांची धामधूम सुरू होती तेव्हा सुद्धा ईडीच्या नोटिशीनं शिखर बँकेचं प्रकरण गाजलं होतं। त्यावेळी नाव न घेता तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा दावा अजित पवारांनी केला होता। योगायोग म्हणजे यंदा अप्रत्यक्षपणे त्याच प्रकरणासंबंधित रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू आहे। की ज्या बँकेमध्ये
11.5 ते 12,000 कोटीच्या ठेवी आहे, त्या बँकेमध्ये 25,000 कोटीचा भ्रष्टाचार कसा होईल? आणि यंदाच्या वर्षी ती बँक 285 कोटी रुपये नेट प्रॉफिटमध्ये. ठीक आहे, ईडीने त्यांची चौकशी करावी, पण हे सगळं होत असताना नेमकं हे निवडणुकीच्याच काळामध्ये कसं आलं, इतक्या दिवसात का नाही आलं? आणि त्याच्यातनं कुठलाही काही आपला दुरान्वयी संबंध नसणाऱ्या गोष्टींच्यावर आरोप सहन करायचे. 10-11 कोटी लोक पेपर वाचून सोशल मीडियाच्या बातम्या वगैरे बघूनच स्वतःचं मत तयार करतात. माणसं आहेत ना, तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भावना बिवना आहेत का नाही? हे बरोबर नाही. ईडी संस्था ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, त्याच्यामुळं ईडीच्या नोटिसा कुणाला याव्यात. आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटिसा आलेल्या होत्या. नोटीस ज्यांच्या काही संस्था असतात, म्हणजे ज्यांना जो अधिकार असतो तो अधिकार ते त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करत असतात. काही तथ्य असेल तर अडचणीला सामोरं लागतं, तथ्य नसेल तर काही त्याच्यामध्ये अडचणी येत नाही. जवळपास 15 ते 20 वर्षांपूर्वी शिखर बँकेने 23 सहकारी साखर कारखान्यांना कर्ज दिलं होतं. ते कारखाने तोट्यात गेल्यानं ती कर्ज बुडीत खात्यात गेली. मात्र तेच कारखाने नंतर काही नेत्यांनी खरेदी केले आणि पुन्हा त्याच कारखान्यांना शिखर बँकेनंच कर्ज दिल्याचा आरोप झाला. या साऱ्यात शिखर बँकेला 2061 कोटींचा फटका बसल्याचा आरोप करण्यात आला होता. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.